चला तर मी आज तुमच्यासोबत टोमॅटो राईसची रेसिपी शेअर करत आहे, जी की झटपट होणार आहे आणि टेस्टसुद्धा छान येणार आहे। त्यासाठी मी ते 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ छान वॉश करून भरपूर पाणी घालून 20 मिनिटं सोक करायला ठेवला। तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी मी इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरे घातलं, काही खडे मसाले, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंग, 1 मोठी विलायची, 2 तेजपान, त्यानंतर 2 हिरवी विलायची सुद्धा घातलेली आहे। त्यानंतर 1 मोठा कांदा कट करून घातला। त्यानंतर त्यामध्ये मी 2 मिरच्याचे काप घातलेले आहे। त्यानंतर छोटे छोटे टोमॅटो जे आहेत ते सुद्धा कट करून घातले, छान असे परतवून घेतले। त्यानंतर त्यामध्ये काही मसाले, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा रेग्युलर मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा मीठ, ते घालून छान तेल सुटेपर्यंत त्याला परतवलं। टोमॅटो छान मॅश सारखे झाले की त्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो छान प्रकारे फुगून आलेला आहे तो सुद्धा घातला, तो छान मसाल्यामध्ये कोट करून घेतला। त्यानंतर त्यामध्ये काही कोथिंबीर घातली, थोडीशी कोथिंबीर घातली। आपण आता इथे 2 कप जे आहेत बासमती तांदूळ घेतले होते, तर त्याच कपने आपण 2.25 कप जे आहे पाणी घातलेलं आहे। त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं। त्याला आता 15 मिनिटं जे आहेत आपल्याला लो फ्लेमवर होऊ द्यायचे आहेत। कोथिंबीर सुद्धा घातली वरून थोडीशी, अजिबात आपल्याला टेस्ट नाही करायचं आहे। 15 मिनिटं छान असे लो फ्लेमवर होऊ द्यायचे आहेत। लो फ्लेमवर झाल्यावर बघा तुम्ही मसाला छान प्रकारे वरती आलेला आहे। तांदूळ सुद्धा एक दाणं मोजून घेतील इतका मोकळा झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असं जे टोमॅटो राईस आहे आपला तो रेडी झालेला आहे, तोही हॉटेलसारखा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चलो बाय।